भाजपचे। आता यानंतर आपण जाणार आहोत मनोज जरांगे पाटील यांच्याकडे। मनोज जरांगे पाटील यांनी अगदी सुरुवातीपासून हा विषय लावून धरला। देशमुख कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे ते उभे राहिले। त्यांच्यामुळेच हे सगळं प्रकरण महाराष्ट्राच्या चव्हाट्यावर आलं। अगदी पहिलं जे आंदोलन झालं केजमध्ये तेव्हा सुद्धा आणि अंत्यविधी संतोष अण्णा यांच्यावर अंत्यविधीच्या संदर्भात सुद्धा त्या लोकांना शांत करण्यात सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका घेतली आणि तिथून त्यांना विश्वास दिला की या सगळ्या नराधमांना फासावर लटकेपर्यंत मी शांत बसणार नाही आणि त्यांनी ती भूमिका घेतली। आजपर्यंत ते आलेले आहेत। ते स्वतः अगदी तब्येत बरी नसताना सुद्धा आपल्या सोबत ते जोडले गेलेले आहेत। दादा स्वागत आहे तुमचं। खरं तर माफ करा मी स्वागत म्हणायला नको होतं, चूक झाली माझी, कारण आज परिस्थिती अशी नाही आहे आपण एकमेकांचं स्वागत करण्यासारखी। खरं तर ह्या नराधमांबद्दल जेव्हा बोलतोय तेव्हा भावना आपल्या सगळ्यांची हीच आहे की यांना कधी एकदा लटकवायचं आता फाशीवरती। पण तुम्हाला वाटतं या सगळ्यासाठी थोडा उशीर झाला? हो, नक्कीच झाला। चार्जशीटच्या अगोदरच ह्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या, परंतु खूप माणूस जर हपापलेला असला तर त्याला संस्कारापेक्षा नियतीपेक्षा आपल्या परंपरेपेक्षा त्याला पद महत्त्वाचं असतं, त्याला संस्काराचं देणं घेणं नसतं। असे प्रकार याच्यात झाल्यामुळं ते लवकर दिला नाही। आता नुसता राजीनामाच नाही तर तो 302 मध्ये सुद्धा येणार आहे, कारण त्याचं 302 येण्याचं कारण सुद्धा तसंच आहे। जो एक नंबरचा आरोपी आहे तो यांचं कार्यालय सांभाळत होता, पूर्ण कार्यालय, म्हणून हा आरोपी होतोय 302 मध्ये। या कटात सुद्धा हा धनंजय मुंडे स्वतः सहभागी आहेच, त्याला नाकारता येणार नाही। आणि एक नंबरच्या आरोपीनं सुद्धा आता जाहीरपणानं सांगितलं पाहिजे की मी हे सगळं पाप जे डोक्यावरती घेतलं, धनंजय मुंडेसाठी मी हे पाप डोक्यावर घेतलेलं आहे। इतके खुनं केले, स्वतःच्या जातीतले गोरगरिबांचे माणसंही मारले मी याच्यासाठी, पैसाही गोळा केला याच्यासाठी, राजकारणात याला वापरायला दिला आणि याला मोठमोठाले पदं उपभोगले, पण पाप मी एकटा डोक्यावर घेऊन मरणार नाही असं एक नंबरच्या आरोपीने आणि एक नंबरच्या आरोपीच्या कुटुंबाने जाहीरपणानं सांगणं गरजेचं आहे, कारण अर्ध पाप याच्या वाट्याला देणं गरजेचं आहे। त्यांनी पाप डोक्यावर घेऊन तसं मरू नये आता, कारण सुद्धा तसंच आहे की याचं पूर्ण कार्यालय धनंजय मुंडेचं तो चालवत होता, म्हणून धनंजय मुंडे 302 मध्ये आरोपी होतोय। हे सगळे लोक याचेच आहेत, त्यामुळं याला 302 मध्ये घेऊन याला सुद्धा मध्ये बसणं गरजेचं आहे, त्याशिवाय टोळीचा नायनाट होणार नाही। नसता 25 जाती धर्माचे लोक सुखी ती टोळी ठेवणार नाही। काही वेळापूर्वी आपल्यासोबत सुरेश धस होते। विरोधक एका बाजूला आरोप करतायत की या सगळ्या हे जे फोटो काल महाराष्ट्राच्या समोर आले, महाराष्ट्र सुन्न आहे त्यानंतर, पण हे फोटो सरकारकडे 3 महिने होते, मग हे 3 महिन्यांना झोप कशी लागली असा सवाल विरोधक विचारतायत। मी सुरेश अण्णा धस यांना विचारलं त्याच्याबद्दल, ते असं म्हणतायत की काल सरकारला हे फोटो दिसले आणि त्यानंतर कारवाई झाली। पटतंय तुम्हाला? नाही पटत नाही। ते कोणाला काय विचारलं तुम्ही कोण आहात तुम्ही सांगा, मला नाही देणं घेणं, कारण सरकारचे छुपे अजेंडे राबवायचे आणि स्वतःचे क्रूर पद्धतीचे असणारे गुंड वाचवायचे आणि पद्धतशीरपणानं सरकारचे अजेंडे गोरगरिबांच्या प्रकरणात राबवायचे आणि राजकीय मित्र वाचवण्याचं काम करायचं। परंतु वेळीच अजितदादा पवारांना आणि फडणवीस साहेबांना जाग आली, बरं झालं, वेळेवरती त्यांचेही डोळे उघडले की किती उद्धट माणूस आपण आतापर्यंत सांभाळला, किती माजुडेपणा अंगात असलेला माणूस सांभाळला, की याला सामाजिक राजकीय काही भान नसलेला माणसाला बळ द्यायचं काम अजितदादांनी आणि फडणवीस साहेबांनी केलं, हे त्यांना कळणं गरजेचं होतं आणि ते आज त्यांनाही कळालं आणि राज्यालाही कळालं। त्याचं कारणही तसंच आहे, ज्यावेळेस त्याने ते ट्विट केलं त्यावेळेस त्याच्यावर माझं दुःख होत आहे म्हणून मी राजीनामा दिला असं दिलंय। म्हणजे आत्ताही तो धनंजय मुंडे आनंदच व्यक्त करतोय त्या खुनाचा, संतोष भैयाचा, त्याला आत्ताही पश्चाताप नाहीये, त्याला पश्चाताप असणं गरजेचं होतं। त्याने एक माणुसकीचा संदेश, संस्कार त्याच्यावरती आहे, ते संदेश आज तरी किमान राज्यात आणि बीड जिल्ह्यात जाऊ द्यायला पाहिजे होता, तो धनंजय मुंडेने जाऊ दिला नाही। त्याच्यातली मगरुरी आणि मस्ती जशाला तशीच त्यांनी दाखवलेली की मी राजीनामा जरी दिला तरी माझा आजारी आहे मी म्हणून दिलाय, मला काहीच पश्चाताप नाही, संतोष भैयाचा किती क्रूर हत्या केली तरी, हे त्याने आज महाराष्ट्रासमोर सिद्ध केलेले। म्हणून धनंजय मुंडे आणि त्याच्या टोळीला पुढच्या काळात लोकांनी तांब्याभर पाणी सुद्धा दिलं नाही पाहिजे, इतकं कठोर यांच्याशी वागलं पाहिजे, तरच या राज्यातली गोरगरीब जनता सुखी राहू शकती। नसता हा पुन्हा कठोर मेसेज देणं गरजेचं असं तुम्ही म्हणताय, कठोर मेसेज देणं गरजेचं आहे, पण इथल्या न्याय व्यवस्थेचा अनुभव आपल्याला माहिती आहे। कोपर्डी प्रकरणामध्ये काय झालं, त्या आरोपीला
शिक्षा होण्याच्या संदर्भात काय झालं आणि कोपर्डीच नाही इतर सुद्धा प्रकरणांमध्ये आपल्याला माहिती आहे फास्ट ट्रॅक कोर्ट असेल तरी तारीख पे तारीख सुरू असतं. या प्रकरणात ते होऊ नये याच्यासाठी तुमची काय मागणी आहे? 3 ते 4 महिन्याच्या आत हा विषय संतोष भैया देशमुखांच्या प्रकरणाचा मार्गी काढला पाहिजे. तातडीने यांना ना खरोखर कधी हे शक्य नाही कायद्यानं, पण एकदा कायद्यानं ही गोष्ट करायला पाहिजे की भर चौकात फाशी द्यायची आणि यांना तिथं 100 गोळ्या घातल्या पाहिजेत. म्हणजे पुढच्या काळात अशी प्रकार होणार नाहीत. आणि 100-150 जण आणखीन आहेत, तेही सगळे आरोपी झाले पाहिजेत. आणि धनंजय मुंडेला सुद्धा याच्यात मुख्य आरोपी करायला पाहिजे. कारण ते 150 जण जर आज आरोपी नाही केले तर हे पुन्हा एखादं कृत्य करतील आणि नसलेली सगळी लंका त्यांची धनंजय मुंडेची हे डुबून टाकणार. त्यांच्याच हातानं ते एखादं आणखीन कृत्य घडून आणणार. बघा तुम्हाला आजच अभियान लोकमतच्या माध्यमातून सांगतो, इतके माजुरले आणि मस्तीखोर येते की ही एखादी घटना घडून आणणार आणि त्यांचे लोक हे म्हणजे जे टोळीतले लोक आहेत हे समुद्रात बुडविल्यासारखं, पाण्यात हे मथुरा यांचे बुडविल्यासारखं ही लंका डुबून टाकणार आहेत. हे होणार नाहीयेत. म्हणून यांना सगळ्यांना सहारोपी करणं गरजेचं आहे. जे की मधल्या काळात छुपा अजेंडा राबवला गेला सरकारचा, सरकारी पक्षाचा प्रतिनिधी घुसून नसता हे अगोदरच होत होती आरोपी. त्यांनी त्या 8-9 आरोपींवरतीच हे विषय संपवला होता. कारण देशमुख कुटुंबाचं म्हणणं असं होतं की 2 महिने आणखी तपास चालणार आहे. आपल्याला तातडीनं उज्ज्वल साहेबांची नियुक्ती करणं गरजेचं आहे तपासावर आणि चार्जशीटवर लक्ष ठेवायसाठी. इथं उलटच झालं. म्हणजे निकम साहेबांची निवड झाली आणि चार्जशीट पण दाखल झालं. याचा अर्थ असा होता आता कोणी आरोपीच होणार नाही. पुरवणी तपासात होतील का नाही ही शंकाच आहे. पण तुम्हाला संशय वाटतो या सगळ्याबद्दल? जे घडलंय त्याच्यात सुद्धा संशयास्पद वाटतंय तुम्हाला? वाचवलं जातंय कुणाला? हो 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 100% सगळे आरोपी वाचवलेच ना. हो साध्या कमेंट जर टाकल्या तर 8-8 महिने जेल भोगलेले लोक बघितले मी मराठा आंदोलन. तुम्ही नुसते रास्ता रोको केले किंवा तुम्ही साधे त्याला काय म्हणतात साखळी उपोषण केलं, आमरण उपोषण केलं, जीसीपीनं फुलं टाकले, डीजे लावला तरी जेल भोगलेले लोक आहेत आमच्याकडं या सरकारमध्ये. आणि तुम्ही यांना गाड्या दिल्या, यांनी घरं दिले, पैसे दिले, यांना सगळ्या आरोपीच्या व्यवस्था केल्या, खून करून आलेल्या आरोपींना सांभाळलं गेलं. यांना नाही. अरे बाप, हे किती शोकांतिक आहे. म्हणजे याच्यात छुपा अजेंडा राबवला गेला. एक क्रूर राजकीय मित्र वाचवण्यासाठी छुपा अजेंडा राजकीय याच्यात या संतोष भैया देशमुखांच्या प्रकरणात प्रतिनिधी पाठवून राबवला गेला. हे सत्य. एक ना एक दिवस राज्यातल्या जनतेला आणि मस्साजोगच्या गावकऱ्यांना मी बोललेला शब्द खरा वाटणार आहे. नसता 100-150 आरोपी झाले असते आतापर्यंत. पण स्वतःचा राजकीय मतलब आणि स्वतःच्या राजकीय हितासाठी आणि स्वतःचा राजकीय गुंड मित्र यांनी क्रूर हत्या केली आणि गुंड मित्राचे आरोपी 100-150 वाचवण्यासाठी पद्धतशीरपणानं संतोष भैया देशमुखांच्या मॅटरची विल्हेवाट लावण्याचं काम यांनी केलं. पण नियतीला ही गोष्ट मान्य नसती. राज्यातली जनता प्रत्येक वेळेस खोळून उठली. रात्री जनता खोळून उठली म्हणून राजीनामा झाला. पाठीमागे जर गेलो तर यांच्यावरती मोका आणि 302 लावण्यासाठी रस्त्यावरती जनतेला उतरावं लागलं होतं. थोडं आणखीन पाठीमागे गेलो तर यांच्यावरती गुन्हा दाखल करायसाठी, धनंजय मुंडेच्या टोळीवरती गुन्हा दाखल करायसाठी 2 दिवस मस्साजोग गाव बसून होतं. त्याही वेळेस आंदोलन करावं लागलं. कारण पोलिसांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या कार्यालयात ठरलेला सामूहिक कट ही पोलिसांना माहीत असताना अटक न केल्यामुळे खून झालेला आहे. म्हणजे हे पद्धतशीरपणानं मॅटर हे दाबवण्याचा प्रयत्न होता. पण इथं हे पठ्ठ्या इमानदार उभा होता. गरिबांचं मॅटर दाबू दिलं नाही आणि यांना सगळ्याला जेलला सडायला पाठवलंयच. कारण तुम्ही किती छुपे अजेंडे राबवले ना राजकीय पक्षाचे, सत्ताधाऱ्यांचे, तरी हे पठ्ठ्याजवळ जिवंत आहे ना तोवर तुमची चाल यशस्वी होऊ देणार नाहीये. काय हो बडेसाहेब, काय चूक आहे? गरीब होणं काय पाप आहे आमचं? नाही दादा, गरीबाला न्याय मिळू नये. एक सांगू माझ्या तुम्हाला, मुंडेला न्याय नाही मिळत. आज ती बिचारी लेख तिथं बसली धनंजय मुंडेची भावजाई असून लेख बिचारी तिथं बसली. महादेव गीतेचं प्रकरण मला ह्या आठवड्यात माहित झालं. तो माणूस आयसीयू मध्ये पाहिजे इतक्या मरक यातना जेलमध्ये भोगतोय. त्याने काही नाही करून तो जेलमध्ये सडतोय. बाप्पू आंधळे, विनाकारण खून केले तुम्ही, विनाकारण. आता ते गरीब लोक होते तुझ्या दहशतीखाली आले धनंजय मुंडे. तो मराठ्याच्या नादी नव्हतं लागायला पाहिजे. हो, मराठ्याचा नाद नाही करायचा. तुला पुरी उभी टोळी सडवणार आम्ही तुझी. आणि पुढच्या काळात तरी आणखी मराठ्याच्या वाटा जाऊ नको. तुला सांगतो, तू धनगराचा सुद्धा खून केला त्या पाटोदा तालुक्यातल्या. त्याला तळ्यात बुडून मारला एकुलतं एक पोरग याच्याच टोळीनं धनंजय मुंडेच्या. ही अन्याय चांगला नाही. ह्यो अन्याय चांगला नाही. तू नादी नव्हतं लागायला पाहिजे. पुढच्या काळात तरी चूक होऊन देऊ नको. टोळीला थांबव. तूही लंका 100% पाण्यात डुबीते ते लोक. जरा इथून पुढे तरी भानावर राहा. काल खरं तर जेव्हा हे सगळे फोटो समोर आले
तुम्ही सुद्धा तब्येत बरी नसतानाही तिकडे मस्साजोगला गेलात आणि जेव्हा धनंजय देशमुख तुमच्या गळ्याला पडून त्यांनी हंबरडा फोडला, खरंच सांगतो महाराष्ट्रात ज्यांनी ज्यांनी ते बघितलं ना, सगळ्यांच्या पोटात कालवलं. आज त्या लेकरांना काय वाटलं असेल आपल्या, मला ते उच्चारताना सुद्धा हे होतं आहे. खरं तर ही माणुसकीला काळीमा फासण्याची जी घटना या ठिकाणी घडली, तुम्हाला वाटतं याला माफी नाही? या सगळ्याला आता खऱ्या अर्थानं एकच आहे, ती म्हणजे फाशी, आणि ह्यातला एकही सुटता कामा नये. यासाठी आता पुढची खरी लढाई असणार आहे. नुसतं सोडून दे त्यांना, मग सांगत होत त्यांना. पण तुम्हाला खरं सांगतो बडे साहेब, याच्यातलं एवढं काय वाईट कृत्य नव्हतं केलं गड्या त्याने, संतोषबाईंनी एवढं वाईट कृत्य केलं नव्हतं की इतकं क्रूर मारायला. कारण ते घरात माणसं जात नव्हती एकमेकाच्या, देशमुख कुटुंबाचे. रात्रभर ते काही जण बाहेर होते, काही घरात होते. बळत त्यांची समजूत काढली, त्यांना धीर दिला. आईची पोराची भेट घालून दिली मी त्यांची. रात्रपासून ते घरी न आल्यामुळे धनंजय देशमुख घरातले लोक खूप आरडाओरडा करत होते. त्यांना समजून सांगून त्यांच्या पाठवून आत फिरून कसा तरी त्यांना धीर देऊन त्यांना एका जागेवर बसवलं. पण संतोष भाईचं एवढं काय नसतं. काय असतं बरं का गावखेड्यात, आता तुम्ही मुंबईला राहता, पण गावखेड्यात काय माहिती आहे का, कोणत्या जाती असू द्या, 18 पगड असू द्या, मराठा असू द्या, वंजारी असू द्या, धनगर असू द्या, दलित मुस्लिम असू द्या, काय असतं, आपड थापड असती, शागाळी असती गावखेड्यात. आणि ते जनरली गावाला ती सवय असती एकमेकात तशी द्यायची. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी 4-5 दिवसांनी, लय झालं तर 15 दिवसांनी पुन्हा या हॉटेलवर चहा प्यायला दिसते एकमेकाची. असत्याच चुका आपड थापड होत असतं. पण इतक्या क्रूरपणानं करू शकतेत हे बघितलं तुम्ही. तोंडात मुत्ता चेड्डीवर बसलं त्याला नुसतं. अरे विटंबना केली, विटंबना केली. तुम्हाला कुंकड न्यायचंय, तुम्हाला कुंकड न्यायचंय, कुंकड न्यायचं कुंकड. तुम्ही असं संकुचित जीवन नका जगू. तुमचं तेवढंच आयुष्य हे नका वागू तुम्ही वागू नका. हे नव्हते संस्कार, मग हे नव्हते संस्कार. आपड थापड असते, आठी काठी दगड गोटा हानतेत बी चालू असतं, एकमेकाचे टिंगल बी करतात गावखेडे. ते दुसऱ्या चौथ्या दिवशी बसेच होत. इतक्या क्रूरपणाने मी तुम्हाला नेमकं कोणत्या वाटावर जायचं, कोणत्या वळणावर जायचं. तुमचं चूक आहे, तुमचा गैरसमज आहे. आमचं कोणी काही करू शकत नाही. तुम्ही सावध व्हा, शहाणे व्हा आणखीन तरी. तुम्ही त्या भ्रमातून बाहेर या. जातीवादाचं विनाकारण दुसऱ्याच्या मागं मूळ लावून बीज पेरायचं काम करू नका. सोपं जाणार नाहीये. एकदा जर संयम सुटला तर सोपं जाणार नाहीये. टोळीमुळं सगळी जात ह्या धनंजय मुंडेंनी त्यांची बदनाम केली. खाली मान घालून जगायची वेळ आली त्यांना. त्यांचे मित्र आहेत ना आमचे, खाली मान घा, सगळे पद घातली. याला पद घालायला फक्त धन्या मुंड्या जबाबदार एकटा. ते त्यांचे दुसरेही राजकीय नेते अहंकारी आहेत, गर्विष्ठ आहेत, ते खरं आहे. पण इतके नीच वृत्तीचं काम नाही करू शकत ते, कधीच नाही करू शकत. या सगळ्यातला एक आरोपी आहे, त्याचं नाव आहे कृष्णा आंधळे. 3 महिने झाले, चार्जशीट दाखल झालं, तो सापडत नाही आहे. त्याला जमिनी गिळलं की आभाळानं उडून घेतलं. इथल्या व्यवस्थेला तो सापडत कसा नाही आहे आणि त्याच्याबद्दल कोणी सवाल विचारत नाही आहे. कारण ते सापडणारच नाही. ते सापडणारच नाही, कारण धनंजय मुंडेने लपवून ठेवलेलं आहे. कारण त्याजवळ सगळं बिराड आहे, सगळे माहिती आहे. कारण तो प्रत्यक्ष त्या दिवशी त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बैठकीला होता. सगळ्या पोलिसांचे चर्चेला सुद्धा तो होता. आणि धनंजय मुंडेचं जो कार्यालय सांभाळतो 1 नंबरचा आरोपी, तो पण तिथं होता. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी एकमेकांना कसं क्रूर पद्धतीनं मारायचं, दहशत पसरायची, हा त्यांचा उद्देश होता. आपल्याला कोणी आडवं नाही आलं पाहिजे खंडाने मागायला. कोणाचे पैसे बुडिले तरी पण कोणी आडवा नाही आला पाहिजे. खून केला तरी कोणी कंप्लेंट नाही केली पाहिजे. एवढी दहशत पसरवण्यासाठी या क्रूर पद्धतीने हत्या करा हे पोलिसांना सुद्धा माहीत होतं. कारण पोलिस सुद्धा त्या दिवशी PSI सह त्या महाजन API का PSI त्या सुद्धा त्या दिवशी कार्यालयात हजर होता. याला या गोष्टी सगळ्या ठरून माहिती होत्या. त्याच्यामुळे तो सापडणार नाही. तो मोबाईल फेकून दिलेला आरोपी, तो मोबाईल सुद्धा धनंजय मुंडेकडेच फेकून दिलेला नाहीच, 100%. अहो तुम्हाला याच्या पलीकडचं सांगतो आणखीन एक. याची टोळी अशी आहे बघा, हे कसे आपल्या 18 पगड जातीत एक वातावरण दूषित करू शकते. हे याची टोळी अशी आहे, रस्त्यानं गाड्या आणताना लोकांना कट मारणार, शिव्या देणार, लोकांना गाड्या आडव्या लावणार, शिव्या देणार, लोकांचे प्लॉट बळकिणार, घराजवळचे जमिनी बळकिणार, कोणत्या कारखान्याकडून पैसे आणले उचले तर वापस देणार नाहीत, हार्वेस्टरचे पैसे आणले देणार नाहीत, लोकांना गुंडगिरी करून पैसे कमीणार, छेडछाडी करणार, बलात्कार करणार, कोणाच्या तळ्यात कोणाच्या विहिरीत मोठे टाकले असल्या तर ते फेकून देणार, पाणी टाकून देणार नाहीत. म्हणजे यांची ही वर्तणूक आहे ना धनंजय मुंडेची टोळीची, एक दिवस खूप विचित्र वातावरण करणार आहे आणि लोकांचा नाविलाज होणार आहे. त्यावेळेस यांनी हे थांबवले पाहिजे. पुढच्या काळात आम्ही नाही सहन करणार. तुम्ही का आता त्रास दिला ना, गाड्या आड्या घालून, शेदीन घोडे लावून, आमकं करता, तुम्हाला जिथल्या तिथं नीट करणार आम्ही.
तुम्हाला जेलमध्ये सडविणार आहेत, आम्ही आता सोडत नाही. कारण त्याच्याशिवाय सगळा समाज सुखी होत नाही. हे दिसायला फक्त वेगळं दाखवतात आणि करायला आतून वेगळंच करतात. तुम्ही सांगितलं ना मग तुम्हाला, पुन्हा मला तीच सांगायची वेळ येते की ह्यो आल्यापासूनच बीड जिल्ह्याचं वातावरण बिघडलं. त्यांच्यात नेते आहेत ना, आणखीन त्यांच्यात नेते आहेत, खरं आहे ते, खोटं नाही. ते अहंकार येत, गर्विष्ठ सुद्धा आहे, हे सगळ्यांना मान्य आहे, बीड जिल्ह्याला मान्य, राज्याला. पण इतकी नियत खराब नाही गाडी त्याची की इतक्या क्रूरपणे खून करणं, बलात्कार करणं, लोकांना वेटीस धरणं, लोकांना त्रास देणं, जाणून बुजून त्रास देणं, काही नसलं तरी त्याच्या अंगावर जाऊन बळच आळ घ्यायची, हे असं करतो म्हणून. इतकं वाईट कृत्य ते नाही करत गाड्या. मी बळच स्तुती नाही करत कधी कोणाची. आपलं रोखोक असतं, काय असेल ते, समोरचा असो नाही तर मागचा असो नाही तर पुढचा असो. याने ना सगळे पत लयाला लावली बीड जिल्ह्याची बी स्वतःची. इथून पुढे सुद्धा याच्या डोळ्यानं नीट वागायला पाहिजे. नसता खूप लोक हे लोक अडचणीत आणणार आहेत दादा, मी खरं सांगतो तुम्हाला, लय लोक अडचणीत आणणार आहेत. यांच्यातल्या गुरमी जातच नाहीये. पण मग या सगळ्यावर आता मार्ग काय आहे? कारण ज्या प्रकारे हे सगळं एकानंतर एक लोक ह्याच्यामध्ये असल्याची बाब समोर येते, या सगळ्याला आळा तर घालावा लागेल ना. तुम्हालाच काढावं लागेल. मी बळच मोठे पण देत बी नाही. कारण एकदा तुमची 2 महिन्यापूर्वी एक बाईट झाली, त्यावेळेस महाराष्ट्रातल्या लोकांना वाटलं होतं तुम्हीच काहीतरी करता. नेत्याला सांगून काय उपयोग नाही. बळच मोठे पण देत नाही, कारण मी बी लय कठोर आहे. मी बळच कोणाला झाडावर चढवित बी नाही, मला ती गरज नाही. तुम्ही एकदा 2 महिन्यापूर्वी बोलला होता, त्यावेळेस थोडा महाराष्ट्रात संदेश गेला होता की जातीची विस्कटलेली वीण ही पुन्हा बांधली पाहिजे. त्यावेळेस वाटलं होतं तुम्ही येताना पाटांगणाला, पण तुम्ही दिलं ढकलून, दुसऱ्याच्या कोर्टात दिला बॉल टाकून राजकीय नेत्याचं. यांचं काय घर लावाड धावून यायचं, दादा मध्ये यायचे, कवा निपटायचे, कवा काय व्हायचं नाही. ही जी न्यायाची लढाई आहे ना, ही लढाई एकमेकाच्या खांद्याला. एक गोष्ट मला काल जाणवली आणि सोशल मीडियावर महाराष्ट्रानं सुद्धा बघितली. गेल्या काही दिवसामध्ये या सगळ्या प्रकरणाला जातीचा रंग देऊन ज्यांनी प्रयत्न केला असेल हे सगळं भरकटवण्याचा, त्यांचा काल पराभव झाला. कारण ते काल हरले दादा. ज्या वेळेस ते फोटो समोर आले तेव्हा या महाराष्ट्रात ज्याला काळीज आहे ना, त्याचं काळीज जळलं. आणि हे सगळे जे गुंड होते ते एकटे पडले काल. कारण प्रत्येक माणूस म्हणत होता यांना लटकवा. आणि मला वाटतं की आपला महाराष्ट्र असाच आहे. अशा चुकीच्या गोष्टींना कोणी खत पाणी घालू शकत नाही आणि घातलंच नाही पाहिजे. चुकीला चूक म्हटलं पाहिजे. तुम्ही म्हणताय हे सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, पण ग्राउंड लेवलचं एखाद्या वेळेस तुम्हाला मोठ्या व्यापात माहीत होत नसत. काही जी टोळी न्यायची आणखीन तशीच आणखीन पण तसेच लिहिणार, तशीच भाषा बोलणार, लोकांची तिडक खवळल, लोकांचा संताप होईल. असंच आणखीन त्यांच्याकडून होतं. ते आणखीन याच्यातून धडा घ्यायला तयार नाहीये की आपली मथुरा, आपली लंका पाण्यात डुबू शकती, हे यांच्या डोक्यातच नाहीये. आणखी सुद्धा यांचे मस्तीपणात एखादा जर मराठा आंदोलनाच्या किंवा माझ्या विरोधात बोलायला लागला ना, तर हे त्याला सपोर्ट करतात आणि आमच्या यालाही कळत नाही की आपल्यात फूट पाडतंय म्हणून. म्हणजे हे असे भरीवर घालतात लोकांना. हे आणखी म्हणत नाहीत की आपण आता सुधारणा करायला पाहिजे. नको, हे जर याचा उद्रेक झाला तर हे वेगळ्या वळणावरती जाईल. हे जायला नको. शेवटी राज्यातला उद्रेक या समाजाला, या सामाजिक परिस्थितीला परवडणारा नाही. ह्या भानावर यायला तयारच नाहीत. आणखी सुद्धा हे तयार व्हायला पाहिजे त्यांनी. जसं की आता धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलेला असताना सुद्धा धनंजय मुंडेला पश्चाताप नाहीये. त्यांनी दुखतय म्हणून कारण केलं, पण त्याला आणखीन पश्चाताप नाही की हे चुकीचं झालं, आपण राज्याला आणि बीड जिल्ह्याला जिंकू असं म्हणू की मला पश्चाताप आला या गोष्टीचा खरोखरच, म्हणून मी राजीनामा देतोय. त्याचं तीच मगरुरी, जसे आरोपी हसत होते तसंच त्याचं हसणं आता सुद्धा त्या शब्दाचा अर्थ तसा होतोय. ही वागणूक चांगली नाही. बदल होत असतो, वादविवाद होत असतात, पाडापाडी होत असती, पुन्हा यातून एकमेकाचे जीव मिळत असतात आणि कुठंतरी सुबलम सुचलम सुजलम जे म्हणतो आपण तसा मार्ग तयार होऊन आपण पुन्हा एकमेकाच्या गळ्यात हात टाकून हिंडू शकतो. पण तसा मदतीचा, सहकार्याचा पुढून हात करावा लागतो. तुम्ही जर लोकांना खवळीतच राहिले, आता आम्हाला लयच गोड बोलतो, आम्हाला भ्यालाच, आम्ही असलेच आहेत, तर मग माझं तिड खवळती काय करायचं बघू काय होईल असं म्हणत असतो माणूस. मग तुम्ही अगदी बरोबर बोललात. अशा लोकांना कडीपत्त्यासारखं बाजूला टाकणं, खरं तर समाजानं, संपूर्ण सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी अशा अपप्रवृत्ती ज्या समाजातल्या आहेत त्यांना आज खऱ्या अर्थानं सामाजिक बहिष्कृतरित्या केलं पाहिजे की नाही आहे, तुमची जागा ह्या समाजात नाही आहे. आणि ज्यांनी काल ते कृत्य केलं हे जे महाराष्ट्राच्या समोर आलं ना, त्यांची तर माणसांमध्ये राहायचीच लायकी नाही आहे.
ते नाही आहेत. त्यांना फाशी हा एकच मार्ग आहे आणि त्यांना या समाजात राहण्याची, या माणसांमध्ये राहण्याची त्यांची लायकी नाही आहे. पण खऱ्या अर्थानं या सगळ्यामध्ये मराठवाड्याचे प्रश्न काय, सामान्य माणसाचे प्रश्न काय, कुठली लढाई आहे, दुष्काळाची लढाई आहे, इथं गरिबी आहे, या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात सुद्धा एकमेकांनी हातात हात घालून चालत या प्रश्नांशी लढणं गरजेचं आहे. आज खूप महत्त्वाचं पाऊल तुम्ही घेतलं आणि या सगळ्याबद्दल सविस्तरपणे बोललात. दादा खूप खूप धन्यवाद तुमचे न्यूज 18 लोकमतशी तुम्ही बोललात त्याबद्दल. पण जेव्हा आम्ही